मस्तपैकी झाला आहे चहा. सो आजी एक एक्सपेरिमेंट करत होती ते तुम्हाला आज दाखवते मी. चला, ही माझी आजी एक्सपेरिमेंट करते आहे. काय आहे ग ते, साबुदाण्याचा डोसा. यो बघा, यो डोसा असा चिटकलेला आहे तरी हार नाही मानत आहे. हे बघा, डोसा बनवायचं काम चालू आहे इकडे. माझा नवरा मला चहा गरम करून देत आहे बऱ्याच दिवसानंतर. आता बाकीची सगळी कामावरून घेते, तर तुम्ही स्टे ट्यून आणि फॉलो सुद्धा करा. फायनली सगळं झालंय, ब्रेकफास्ट वगैरे सगळे भांडे वगैरे आवरून घेतलेली आहे. ते भांडी आवरून घेतली आहे. सो आता सुरू करते स्वयंपाकाची तयारी. सो इथे मी वाटणाची तयारी करते. इथे भात ठेवला आहे. सो चला. तर एकीकडे मी सुरू केली होती वाटण करायची तयारी, कारण आज मी बनवणार होती ओल्या खोबऱ्याचं चिकन. कारण आजी पण आली होती आणि बऱ्याच दिवसांनी बनवणार होती. तर सगळ्यात आधी मी तेल घेतलं, कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर सुकं खोबरं आणि तीळ हे व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि कोथिंबीर घेतली होती थोडीशी. तर हे सगळं वाटण आपल्याला करायचं आहे फोडणीला टाकण्यासाठी. तर इथे मी झटपट असा मिक्सर लावून घेतला. तर गाईज, नक्कीच हा ब्लॉग आवडत असेल तुम्हाला, माझे काही ब्लॉग्स, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हे वारंवार मी तुम्हाला सांगत असते, कारण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर कसं मला मोटिव्ह वाटणार आहे. तर इकडे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर वाटण. आता उद्या होते आम्हाला निघायचं आहे परत सासूबाईंना घेऊन हॉस्पिटलला जायला. विपुल सुद्धा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तर इथे वाटण सुद्धा माझं रेडी झालेलं होतं एकीकडे. तर झटपट अशी मी तयारी सुरू केली होती, कारण अचानक मेनू ठरला होता चिकन बनवायचा. तर रोज रोज काय बनवायचं, कसं बनवायचं, काय नाश्ता बनवायचा, काय हे आपलं सुरू असतं. त्याच्या आधी एकीकडे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं कुकरमध्ये, कारण 1 किलो चिकन आणलं होतं त्याच्यामुळे. तर इथे तुम्ही बघू शकता तेल तापलं. त्याच्यामध्ये टाकायचं आहे सगळ्यात आधी लाल तिखट. आपल्याला लाल तिखट टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे. वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित असं लाल रंग येऊस्तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. आणि ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया थोडंसं गरम मसाला टाकूया, थोडंसं आलं लसूणची पेस्ट. आता माझ्याकडे बनवलेली आलं लसूणची पेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी रेडीमेड पेस्ट यूज केलेली आहे ह्याच्यामध्ये. तर आपण आलं लसूणची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. गरम मसाला टाकला मी त्याच्यामध्ये, लाल तिखट टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपला किचन किंगचा मी चिकन मसाला यूज केलेला आहे. पूर्ण 1 पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकलं होतं. खूप छान असा फ्लेवर आणि टेस्ट येते. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटूस तर, कारण वाटण खोबऱ्याचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं तेल तर सुटणारच आहे त्याला. त्याच्यानंतर चिकन ॲड करायचं आहे. चिकन ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. त्याच्यानंतर गाईज, तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग आणि चिकन रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होप तुम्ही सगळे खूप छान असाल, असेच राहा, आनंदी राहा. आणि त्याचप्रमाणे माझं चिकन लंचसुद्धा तयार होणार होतं. तर इथे फटाफट कसं आहे, झटपट होणारं म्हणजे चिकन, मच्छी असं काही गोष्टी असतात ते असे झटपट रेडी होतात. तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा, सबस्क्राईब करा. हे तर मी तुम्हाला बोलत असते. होप तुम्ही सुद्धा काहीतरी शुक्रवार रविवार असं म्हटलं की चिकन, मच्छी हे सगळे बेत असतातच. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आणि फायनली आपलं चिकन रेडी होईल. इथे बघू शकता तुम्ही. आणि फायनली मी सगळ्यांना जेवायला वाढलं. चिकन झाल्यानंतर सासूबाई,